आज कमाल चौक के इस इस परिसर में यहाँ पे आज संविधान जन जागरण यहाँ पे कार्यक्रम किया गया है। सामने मान्यवर साहेब जानेंगे, जाणून घेऊया त्यांच्याशी काय त्यांचं मत आहे। आज इथे विशेष अशी सभा घेण्यात आली आहे। तर तुम्ही आपला परिचय सांगा, आज या कार्यक्रमाचं काय औचित्य होतं? मी भीमसैनिक संदीप गवई आणि आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सत्याग्रह भूमी महाडपासून ते चैत्यभूमीपर्यंतची अशी ही संविधान जागर यात्राचं आयोजन आम्ही केलेलं आहे। आणि मोठ्या प्रमाणामध्ये जो या देशामध्ये भ्रम पसरवला जात आहे की बाबासाहेबांचे संविधान बदलणार आहे आणि काही लोक बदलवणार आहे, हे भ्रम फैलवण्याचे काम जे लोक करत आहे त्यांना उत्तर देण्यासाठी आणि जनजागृतीसाठी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात या संविधान जागर यात्रेचं आयोजन केलेलं आहे। अरे बाबासाहेब आंबेडकर इतके मोठे महान व्यक्ती होते की त्यांनी लिहिलेलं संविधान कधीच कमजोर राहू शकत नाही। कोणाच्या औलादीमध्ये ही ताकद नाही की बाबासाहेबांचं संविधान बदलवणार, आणि हे इतकं मजबूत संविधान आहे हे सांगण्यासाठी आणि लोकांचे झालेले भ्रम दूर करण्यासाठी या संविधान जागर यात्रेचं आयोजन आज नागपूरमध्ये ती यात्रा पोहोचलेली आहे। नागपूर नगरीमध्ये मोठ्या प्रमाणात याचं आम्ही स्वागत केलं आणि या संपूर्ण नागपूर शहरामध्ये ही जागर यात्रा फिरली आणि फिरून पैदल मार्चने आम्ही भीम चौक ते कमाल चौकपर्यंत सगळी संविधान जागर यात्रेचा रथ आणला आणि एक भव्य अशी जाहीर सभा इथे कमाल चौकात केली। प्रचंड चांगला प्रतिसाद झाला आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोकांमध्ये जे भ्रम होते, लोकांमध्ये काही कमतरता होत्या, संविधानबद्दल त्यांची माहिती कमी होती, ती नक्कीच आम्ही आश्वस्त आहोत की ते आता जागृत झालेले आहे आणि येणाऱ्या काळामध्ये बाबासाहेबांचं संविधान कोणी बदलू शकत नाही अशा प्रकारचा संदेश आता घराघरापर्यंत पोहोचवणार। आपल्याला मालूम आहे सुप्रीम कोर्टाने जे SC/ST वर्गीकरणच्या विषयी त्यांनी जो निर्णय दिलेला होता त्याच्यावर भारी संख्येने इथे निषेध करण्यात आला होता। संविधान चौकामध्ये त्याच्यावर निषेध करण्यासाठी भारत बंदचा इथे पुकारला होता। तुमचं याच्यावर काय मत आहे? आमचं मत स्पष्ट आहे की ज्या दिवशी संविधानात सुप्रीम कोर्टाने या वर्गीकरणाबद्दल जे निर्णय दिला, तुरंत भारतीय जनता पार्टीचे सर्व अनुसूचित जातीचे खासदार यांना माननीय पंतप्रधान मोदीजींनी बोलावून घेतलं आणि सगळ्यांना सांगितलं, मीडियालाही सांगितलं की जो काही निर्णय झाला सुप्रीम कोर्टाचा तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे आणि तो निर्णय आम्ही मान्य करू नाही आणि कोणत्याही प्रकारे आरक्षणामध्ये फेरबदल करणार नाही। आधीचं जे बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान आहे ते तसंच्या तसंच चालणार, कुठल्याही प्रकारचं वर्गीकरण होणार नाही, कुठल्या प्रकारचं क्रिमी लेअर आम्ही लागू करणार नाही। इतकं स्पष्ट मत जेव्हा नरेंद्र मोदी साहेबांनी दिल्यावर सुद्धा परत भ्रमित करायसाठी लोकांनी भारत बंदचं कूच केलं। अरे कशासाठी, कोणासाठी? जेव्हा सन्माननीय पंतप्रधान सांगून राहिले की असा निर्णय मान्य होणारच नाही, सुप्रीम कोर्टाने सांगितलं की असं होऊ शकते, तुम्हाला करायचं असेल तर करा, पण माननीय पंतप्रधान सांगितले की आम्हाला करायचं नाही आणि आम्ही हे होऊ देणार नाही। जिथे जिथे आमची सरकार आहे तिथे हे लागू होऊ देणार नाही। त्यामुळे ठाम मत आहे, पण आता विरोधकांना पसरवायचं आहे, अराजकता माजवायची आहे, लोकांमध्ये तेढ निर्माण करायची आहे, म्हणून अशा प्रकारचं भारत बंद केलं, पण त्याला सफलता मिळाली नाही आणि मिळणार सुद्धा नाही। आपण संविधान जागरण यात्रा चालू केलेली आहे, या अनुषंगाने आता आज आपण इथे कार्यक्रम करण्यात आला आहे। समोर आपली काय परिभाषा आहे याचा तुम्ही प्रकाश टाकणार? नक्कीच या जागर यात्रेच्या माध्यमात, जागर म्हणजे काय की घराघरामध्ये लोकांना जागृत करायचं आहे, म्हणून या जागर यात्रेच्या माध्यमातून ही जागर यात्रा संपली तरी हा संविधानाचा जागर, कारण हा संविधानाचा अमृत महोत्सवी वर्ष आहे, 75वे वर्ष आहे, म्हणून आम्ही संकल्प केलेला आहे, निर्धार केलेला आहे की घरोघरी आम्ही या जागरला जागं ठेवू आणि सगळ्यांना सांगू की संविधान सर्वोपरी, समजा संविधानाचं रक्षण झालं तर देशाचं रक्षण होईल, म्हणून संविधान महत्त्वाचं आहे आणि संविधानाला कोणी हात लावू शकत नाही। आम्ही बाबासाहेबांचे सैनिक
कधीच संविधानानं कोणाला हातही लावू देणार नाही. आम्ही कटिबद्ध आहोत, वचनबद्ध आहोत. हे सगळं घराघरात आम्ही सांगू. संविधान जागर यात्रा चालू केली आहे. आज या कमाल चौकच्या परिसरामध्ये इथे भव्य असा कार्यक्रम करण्यात आला आहे. मान्यवर सर आहे, जाणून घेऊया त्यांचं काय याच्यावर मत आहे. सर, आपला तुम्ही परिचय देणं सांगा की आज या कार्यक्रमाचं काय औचित्य आहे? मी सर्वप्रथम माझा परिचय देतो. मी सतीश सिरस्वान, संविधान जागर यात्राच्या निमंत्रक आहे, नागपूरच्या आयोजन समितीची. हा संविधान जागर यात्रा काढण्याचे जे मागचे उद्देश माननीय आमचे नेते संदीप जिगावे यांनी स्पष्ट केलेला आहे की संविधानाबद्दल जे भ्रम आपल्या अनुसूचित जाती वर्गाच्या घटकामध्ये जे भ्रम पसरवण्याचं काम विरोधी दलांनी केलेलं आहे, हा भ्रम दूर काढण्याचा प्रयत्न संविधान जागरच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आज या कमाल चौकात केलेला आहे. आणि या जागर यात्रेच्या माध्यमातून ते यात्रा जे महाडपासून निघालेली आहे, तर महाराष्ट्रातून पूर्ण जिल्ह्याचा दौरा करून ते आता चैत्यभूमीला त्याचा समारोप होणार आहे. त्या समारोप कार्यक्रमामध्ये या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपस्थित राहणार आहे. या सभेमध्ये, या समारोपीय सभेमध्ये पूर्ण महाराष्ट्रभरातील अनुसूचित जाती वर्ग घटकाच्या सर्व जनता तिथे उपस्थित राहणार असून हा संविधान जागर करण्याच्या दृष्टीने आता प्रत्येक घराघरात जाऊन प्रत्येक कार्यकर्ता, हा आयोजन समितीचा कार्यकर्ता संविधानाच्या सुरक्षेसाठी, संविधानाची सुरक्षा देशाची रक्षा, संविधानाची रक्षा देशाची सुरक्षा असा हा संकल्प घेऊन आम्ही घरोघरी जाणार आहोत. आणि हा संविधानाचा खतरा, कुठल्याही प्रकारचा खतरा नाही याची जागृती करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आणि या निमित्ताने आम्ही या जागर यात्रेच्या या ठिकाणी आयोजन केलेलं होतं.